मित्रांनो, विवाह झाल्यानंतर मुलीचा वडिलांच्या संपत्तीवरील अधिकार संपुष्टात येतो का? हा प्रश्न आजही आपल्या समाजात वारंवार विचारला जातो. अनेकदा मुलींना असेही सांगितले जाते की विवाहानंतर त्यांच्या माहेरच्या मालमत्तेशी कोणताही संबंध राहत नाही. परंतु भारताचा कायदा याविषयी काय सांगतो? चला तर सविस्तर जाणून घेऊया. स्पष्ट शब्दामध्ये सांगायचे झाले तर नाही. विवाह झाल्यामुळे मुलीचा वडिलोपार्जित मालमत्तेतील कायदेशीर हक्क कधीही संपत नाही. हिंदू वारसा कायद्यामध्ये 2005 साली आलेल्या सुधारणेच्या अन्वये वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलाला जेवढे अधिकार आहेत तेवढे समान अधिकार मुलीलाही देण्यात आले. या कायद्याचे दोन मुख्य नियम आपण समजून घेतले पाहिजेत. पहिला म्हणजे मालमत्ता वडिलोपार्जित असावी, म्हणजेच ती पूर्वजांकडून किंवा आजोबा किंवा पणजोबांकडून आलेली असावी. वडिलांच्या स्वकष्टार्जित मालमत्तेवर मात्र केवळ त्यांचाच अधिकार. त्यानंतर दुसरा मुख्य नियम म्हणजे वैवाहिक स्थितीचा फरक पडत नाही. मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित असो किंवा घटस्फोटित असो, तिला भावाच्या बरोबरीने सहवारसदार मानले गेलेले आहे. पूर्वी अनेकांचा असा समज होत होता की जर वडिलांचे निधन 2005 पूर्वी झालेले असेल तर हा कायदा लागू होणार नाही. परंतु 2020 मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा या केसमध्ये हे स्पष्ट केले की वडिलांचे निधन कोणत्याही वर्षी झालेले असो, मुलीला तिचा हा अधिकार जन्मापासूनच प्राप्त होतो. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या विवाहानंतरही मुलीचा हक्क अबाधित राहतो. होय, जर एखाद्या मुलीला स्वतःहून आपला हिस्सा भावाच्या नावे सोडून द्यायचा असेल तर ती स्वखुशीने हक्क सोडपत्र करून देऊ शकते. परंतु यासाठी तिच्यावर कोणताही दबाव आणता येणार नाही. ही कायदेशीर माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या परिचयातील महिलांपर्यंत आणि मित्रपरिवारापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच प्रामाणिक आणि कायदेशीर माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.